आईला लय ऊन. राम राम. राम राम. का हो? आज लय लेट आले दर्शनाला. काय करते? रात्री आहे ना कीर्तन होतं त्याच्यामुळं उठायला जरा लेट झालो. असं का? हां, म्हणलं गावात सप्ताह चालू आहे ना. दर्शन करून या मग या इड मी बसेल. बरं बरं. शंभो शिवशंकर गणपती अप्पा. आईला लय ऊन झालं. अजून दर्शन झालं नाही की येतं. या लय निवांत. काय म्हणत होते बघा दर्शन घेताना? काय तुमचे ज्या बोलायचं होतं बोला ना हो. एकदम मोकळ्या मनाने बोला. तुमचं काय खरं दिसत नाही मला. माझं खरं दिसत नाही? माझ्यासारखं खरं तर कोणच नाही. माझं खरं नाही दिसत म्हणजे कसं काय? एकदम आनंदी आहे मी, टवटवीत. काय सांगायचं नो तुम्हाला. टेन्शन. तुमच्या बायकोचे चाळे. हा? बाबा माझं तर डोकं दुखायला लागलं. झोप झाली ना रात्री? दररोज पाहून पाहून. माझ्या बायकोचे चाळे म्हणते. हा तोंड सांभाळून बोला बरं का. हा, मी ऐकून घेतो म्हणून काही बी बडबड नाही करायची. अहो काय महत्वाचं आहे बोला बरं. वेळ नाही मला. अहो तिचा सारखा त्या बाबूरावला फोन. बाबूराव जवळ बसलो त्या तिचा 4 वेळा फोन आला. बर. कोणाचा आहे रे? हां. ते सरपंचाची मंडळी ती आहे का कायम कायम काहीच काय तुला फोन करते म्हणलं ती. मग तुम्ही प्रत्यक्ष ऐकला का? मग मी ऐकलं म्हणे. फोन होता का व्हिडिओ कॉल होता? फोन होता. फोन चालू होता त्यांचा. काय आहे कुठे भेटायचं काय करायचं बरं बरं. या आईला म्हणलं अरे आता हे सरपंचाचं काय खरं नाही. हे बघा माझ्या बायकोवर 100% विश्वास आहे. तुम्ही काही बी जरी सांगितलं तरी ही गोष्ट मी मान्यच करणार नाही. हो जाऊ द्या. पुढं बोला. माझं सांगायचं काम आहे. हा, तुम्हाला खरं पटवर नाही पटू. तुम्ही सांगायचं कर्म तेव्हा. केलं तुम्ही ना, बरं झालं. नाही, पण नाही. मला हे बिलकुल मान्य नाहीये. जे तुम्ही आहे आज ना जवळजवळ 30 वर्ष झाले आमच्या लग्नाला. तुमच्या जीवनात काही घडल ना तेव्हा तुम्हाला हा, कळलं. घडू द्या ते पाहून घेऊ आम्ही. बरं का? हा, ते आहे ना जरा बरं वाईट झाल्यावर तुम्हाला कळल. ते पाहिजे. बरं वाईट झालं ना तर आम्ही आमची निपतो. तुम्ही का? सांगून आहे ना, सांगून लय घोडचूक केली. येऊ का काय मग? हा. गोडचूक नाही. मी चांगलं चांगलं सांगत होतो. काय काय चांगल्यासाठी. चांगलं आहे की असं? मग हा, अहो पंच ही तुमची इमेज आहे. मग मी तेच सांगतो ना मग. मग त्याच्याकरता तुम्हाला गुपचूप सांगितलं. मी का सांगितलं मी 4 माणसात का म्हणलो नाही काही गोष्टी. आणि या 4 माणसामध्ये म्हणायच्या गोष्टी राहत्या का? या गोष्टी आहे ना तुम्हाला आता तुमची इमेज सांभाळा तुम्ही. हा, सांभाळी. हा काही काळजी नका नाही तर करू. सगळ्या गावात जर ठ्या झाली ना हा, परत तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार ते नाही. मी तोंड दाखवायचं का तोंड जोडायचं एखाद्याचं ते पाहून घेईल मी. येऊ का मग? हा या हा, यायला हा चक्रमध्ये दिसतो बरं का. सरपंच बी याला खरं सांगून याला पटाना. जाऊ द्या मोरदे याला आहे ना जेव्हा आदल घडेल तेव्हा ऐकते का तू समजा. बकुळे तू डायरेक्ट घरी का आलाय मला नेऊ राहिली? तुम्हाला नसेल येत? मग माघारी चल तू. एकदा काय तो नवरा कसं सरपंच माहिती ना. हा, नाही सांगतो मी तुला बस. कुठे जाईल का बाहेर? हा काय? हा. तुम्ही असं घाबरत काय? मी आहे ना. नाही मी नाही घाबरत काय. मग पण काय गोष्टी काय राहते माहिती का. घरी नको बा असं बाहेर कुठे आपण करू शकतो. अहो मला राहायचंच नाही इथं. काय विषय मी आज डायरेक्ट सांगून देणार. काय माहिती मला राहायचंच नाही म्हणून. मला बाबराव संग राहायचं. खरंच. मग हिंमत केली तेव्हा कुठं काम होईल. हा एवढं पाय तू जर डायरेक्ट तुला जर अशी जर बोलली ना हा त्यानं जर तो जर म्हणला बाबा तू कस काय आला हा. मग तो म्हणायचं त्यांना अजिबात बोलायचं नाही. आम्ही सांगतो. ते म्हणून मी ये. हा. काय म्हणायचं ते म्हणून मी ये. नाही तो बांगला तर कोण राहील म्हणा. नाही, मग हा? सांगते मी बरोबर तू बोल. साऱ्या दुनियाचा संशय खोर. हा. हा काय राहतो आजवळ मग काय? मला आजच्या आज पारखत पाहिजे म्हणून. अहो, आपला- हा, येऊ दे. हा, ते, मी काय म्हणतो, हे नारळ चांगलं पाणी निघेल ना. का? राम राम काय सरपंच राम राम. काय चाललं? तुमचं काय चाललं? काय रे नारळ माझं तर चालूच आहे. हा गावचा कारभार बघणं. हा ते काय तर सरपंच पद आहे माझ्याकडं. चांगलं हे नारळ न्यायला आलतो. हा, नारायण यायला. ते मेवणीला ना हा, काय वेळ झाली ना अच्छा. म्हटलं मग ते नारळ पाणी पाहायला सांगितलं होतं. कावेळीसाठी नारळाचं पाणी पाहिजे असतं का? हा चांगली गोष्ट. काय खोटं बोलते मी सांगते ना. काय हा, माय बायको सांगेल खरं. मग सांग बाई मला काय खरं सांग. तुमचं चालू होतं लय दिवस
दिवसात बाबराजून तो काय आहे, काय आहे? हा हा बरोबर. मी गावातल्या लोकांकडे आहे ना दुर्लक्ष करीत होतो, पण त्यांनी 2-4 लोकांनी मला सांगितलं हम्म. का तुमचं आणि बाबूरावचं काहीतरी झिंगाट आहे म्हणून. आता खरं काय आहे ते सांग बरं. आहे ना मग म्हणून तर घरा लोक आणलं. बापरे. मला याला एकदा सांगूनच द्या, तुम्ही मला रोज म्हणायचे हा बाबराव सांग तू बोलते नेमकं काय आहे, काय आहे? अरे लाज कुठं ठेवली लाज. म्हणजे काय कमतरता आहे माझ्यामध्ये. आज सरपंच पद कोणाला भेटत नाही. मी सरपंच आहे गावचा 5 वर्षापासून, ते बी बिनविरोध. अहो, काय सरपंच हा तुम्हाला- आणि एवढा मोठा बंगला आहे. हा याच्याकडे काय भिकार तोटाकडं म्हणजे काय मोकळं म्हणजे मग. हा आणि तू खुशाल म्हणते बाबूरावचं माझं वाला लफडे. मग आहे ना? बोलताना थोडं व्यवस्थित बोला. असं आहे का. बिकार चोट ये नका समजू. नाही का. प्रेम आहे ना बिकार चोटावर करतात हा का. त्याला प्रेम बरोबर आहे ना. म्हणतात. अरे 10 कोटीचा बंगला आहे माझा हा. ते काय सिमेंट काय का इकडं? चाटायचं का तुमच्या बांगल्याला? म्हणजे हा? तुम्हाला आहे का टाइम? म्हणजे टाइम नाही मग काय. सिमेंट खाईल का ती? अरे सिमेंट काय खायचं बसतो असतो का. हे तुम्हाला 10 लाखाची. बाबरावला अर्ध्या रात्री फोन केला तरी फोन उचली तो. लगेच म्हणतो सांगून येऊ. हे मी कधी फोन उचलला नाही तुला. काही बी आरोप करू आहे तू नवऱ्यावर. काही शोभत का तुला. काय? जनाची नाही तर कोण मन नवरा बिवरा काही नाही आजपासून. नाही? लय फारकत लागते मला. असं हा काला फारकत घेते. जाय ना बिगर फारकतीचीच जाय ना नाही, तशी नाही, जाय ना. फारकतीचा खर्च काला करते निष्कारण. मला मोकळं करून देते तुम्ही दुसरी करा तिसरी करा मला काय करायचं? ते नको सांगू मला दुसरी करायची का तू तिसरी. ये मध्ये आजारी पडले तर सरपंच तुम्ही हा हा 7-8 महिने जाईल तेव्हा. नक्की नक्की. त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे गंमत झाली. हा का. हा आणि तू चांगली गंमत साधवली. अरे तुला बी काही लाज वाटाय पाहिजे ना. काय भरल्या बुरल्या संसारामध्ये इग्न आणून राहिला तू. बोलायचं काम हा? नाही बरं का? माही चोक नाही बाबा केला तो. तुझ्या पाया पडतो आजपासून येणं भेटू नको. आणि तिकडे धडपड चुकून इकडे तरी भेटणार नाही. चालता वहीतून. फारकती कळते हा. का फारकती? फारकती लागते मला. अरे फारकतीच्या स्टेपला आली का तू. डोकं हा. ठिकाणी आहे का नाही, तुझं मला वालं. राहायचंच नाही तुमच्या संग. नाही नाही राहायचं. असा तडका फडकी निर्णय घेऊ नको बरं. काही दिवसात माझ्या डोक्यात होतं पण मी आज सांगितलं तुम्हाला. मग तवाच सांगायचं ना. जेव्हा डोक्यात आलं तवाच सांगायचं ना. यांचं पक्का हा? नव्हतं ना. एक एक दिवस आता वाढून गेले. हा आणि ह्या वयामध्ये काय करणार आहे तू बिन मी बी? आमच्या आहे ना तुम्हाला एक जाऊ का हा तुमचं जेव्हा लग्न जमलं ना हा त्याच्या आधी 2 वर्षापासून लपड होता. हा अरे बापरे. पण ते काय झालं आता ते तेव्हा झक मारायची ना लग्न मग. होऊन गेलं तिच्या आई बापा दिलं करू तुमचं. हा आणि मी काय केलं मावरी बायको सोडून दिली आता. हा का. ते हा, म्हणजे हिच्या पायी. बायको सोडून दिली माझ्यासाठी. सोडून दिली अरे बाबा असं नका करू. काय हा गाईचा चारा गाडवा पुढे टाकू नका. दोघं बी शहाणे वा नाही हो थोडेसे. आता माहिती येतच नाही. हा? मला माहिती फारकत दे. मग तसंच झालं ना. आता ही बी काय बघू राहिली मग ते तुम्ही ठरवायचं आम्हाला काय करायचं. असं. तुम्ही तुमचं पाहून घ्या पुढे. अरे बाबा तेव्हा- ही कड लावील का तुझी वाली हा? कड लावील ही. काय नाही लागलं फारकत का पकड घेऊन राहिली ती. एवढ्या भरल्या पुरल्या लपडे विचार करा. हा, हा. अजून भेटतो आम्ही. मग एवढं सोपं आहे का. एवढ्या भरल्या पुरल्या एक घर सोडूनच चालली ती. आणि तू आज झोपडीमध्ये राहील का ती. तू झोपता आता एवढ्या बाबारल्या सारल्या घरात एकटा. आम्ही आमचं पाहू आम्ही पुढे राहू. तुम्ही तुमच्या बांगल्यात तुम्ही राहा तुम्हाला लक लाभू. या बाय विचार करा पुन्हा चांगला विचार करा. आणि मग निर्णय घ्या. विचार करूनच करू राहिलो आम्ही. हे बघ फारकती घे तू जरूर घे. पण माझी काय चूक आहे मला सांग ना. उद्या मला लोक तोंड काढून देतील का. सरपंच माणूस आहे आणि खुशाली यांनी बायकोला फारकती दिली किंवा बायकोने याच्यातून फारकती घेतली म्हणाल. मी काय सांगू बरं. मी सांगते ना तुमची चूक. सांग ना काय तुम्ही चूक आहे? सरपंच आहे ना. हा सरपंच पद किती वर्ष आहे? 5 वर्ष मी बायको किती वर्ष आहे? आयुष्यभर. हा मग तुम्ही त्या सरपंच पदाला जास्त वेळ देता मला देतात कधी वेळ? हे चुकीचा आरोप आहे पुढे तुझा. जायचं असलं गाडी काढली चालले बाहेरचे लोक. तुम्ही घरी जरी आले तर 5 लोक संघ आले कर चहा कर पाणी त्यांना कर पोहे. मग आहे का काही विचार? कधी गोड बोलले का माझ्या संग? कधी जवळ बसले का? तुला काय लागत तुला कुठं जायचं? हा नसल बसलो तर इथून पुढे बसल. पण हा निर्णय तू घेऊ नको. मानव हा सेवा भाऊ तो आधी मॅच तिला सगळं खर्च करेल. मानव सेवा हीच खरी हा. शिवाय काय बिघडलं. अतिथी मग देव करा भव. तुम्ही. तुम्ही तिला जे नाही ते मी दाखवून आणलं. आलेला तुला वेळ पाहुणा होता. बर का. आलेला पाहुणा हा देवा समान असतो. अतिथी देव भव. आणि अहो, तू तुम्ही सरपंच बाहेर आहे ना. मग त्याला बाहेर हाटलीत घेऊन येण्याचं. घरात आलं माणूस व्हायचं. तुम्ही बाहेर आहे सरपंच घरात आहे सरपंच. मग मी काय कामाला ठेवले का? हे बघ तू निर्णय बदलावा. असा तडका फडकी निर्णय घेऊ नको. तुला पुन्हा एकदा मी विनंती करतो. वाटलं असतं जरी तू नाही, माझी नाही, आता बायको जरा आहे कसं पण तू विनंती करतो. तुला मी हात जोडतो तुझ्या पुढं. पण असा निर्णय घेऊ नको. माझी वाली सगळी चव जाईल आधी गावामध्ये. विचार करतो ना थोडाफार माझा. पेपरला बातम्या येतील. पुऱ्या राज्यामध्ये बातम्या छापल्या जातील का सरपंच. सरपंचांनी बायकोला फारकती दिली म्हणून. सरपंच, तुम्ही किंवा आता- बायकोनं सरपंचाकडून फारकती घेतली म्हणून. मला सरपंच थांबा सरपंच तुम्ही आता येडापणा करू नका. म्हणजे मी येडेपणा करू राहिलो का? हिच्या पायी बावली बायकोला फारकत दिली मी. हा का. हा. अरे जरी दिली असेल ना तर पुन्हा सुद्धा तुम्ही एकत्र राहू नाही, 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 शकता. फारकत झाली हा झाली. झाली तरी एकत्र राहू नाही, नाही, शकतात. आता नाही आता नाही. अहो मी 30 वर्षात पाळणा तरी हलून दिलं का? काऊन? आमच्या दोघात सल्ला होता म्हणून. अरे बापरे आता तर हद्द झाली गाड्या हा. तुझ्यावाल्या बोलण्याची. आता मला कळलं तू कोणत्या जातीची आहे आणि हा. कोणत्या मग विचार करा. विचाराची आहे साले.
हा 30 वर्षामध्ये तू स्वतःहून पाळणा हालून दिला नाही का? हा हा अरे बापरे, मी म्हणलो म्हणून मला काही पोर सोर होईना. ते आणि काय तू हे पुरस्कार याच्यावर प्रेम असल्यामुळं तू पाळणा हालून दिला नाही. हा. अरे बापरे बापरे. आता नाही जास्त बोलण्यात काही तथ्य नाही. हा मला सरळ फारकत द्या. आता पाय आता आम्ही वर्षात पाळणा आली तो. हा का? बघा विचार करा थोडासा आणि मग तुम्ही निर्णय घ्यावा. आम्ही लग्न करणार आहे ना. हा 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 लग्न करणार आहे तुम्ही. मग आणि मग मला बी काय करायचं कायदेशीर, मग मी ते पाहिलंच तुमच्याकडे मग. काय? फारकती दिल्यावर काय हा करणार? हा स्वतः बाईक मध्ये मला पार्क लागेल संपले बाईक काय. हम्म. हा? दोघांचं मत लागतं ना त्याला. काय? आज काय बायको झालं घरी- असतं? मग तसंच असतं. मग मी तिला सांगायला आहे ना. हा हा, तू बायच्या नादी लागतो म्हणून खरं? काय विचार करा दोघ जण आणि नंतर निर्णय घ्या. येऊ का मग? हा, जा. अच्छा, इकडे या. काय राहिलं आता? काय बोलायचं राहिलं बोल पटकन. हे बघा मावाला ऐका. हा. नुसतं तुमच्या दोघांचे नाव नका देऊ. कशात? पेपर मध्ये माझं सुद्धा नाव द्या. अच्छा अच्छा म्हणजे म्हणजे माझं नाव मोठं होतं ना. तुझं नाव? आणि बघ, अरे तुझं एवढं एवढं नाव आहे, तुझं नाव कुठं मोठं होतं? मग मोठं आता- नाव आता आहे, या- सरपंच व्हावं लागतं. आता विचार करा. आता लोक काय म्हणतील. हा आईला सरपंचाची बायको बाबरावने पळवली, हा का? तिच्या संग लग्न केलं बरोबर. हा मग आता याचा विचार करा तुम्ही. हम्म. आता हीच बायको मावली, हम्म. तुमची बायको ही. आता मी लग्न करणार आहे बरोबर. हम्म. हीच पुढल्या 5 वर्षाला तुम्हाला विरोधक उभी करतोय. म्हणजे तू चांगला मुळावर उठला बाबा माझ्यावाल्या. मला बाबूराव तुला विनंती करतो, मी असं काही करू नको रे बाबा. काय म्हणते, मला काय म्हणते. बाबूराव म्हणते ना. हा? मग याच्याच ध्यानात मग ठेवायचं. बाबूरावच राहणार. लोक बाबे म्हणतील, असं काही वागू नाही नको नाही, ना. मला बाबे म्हणलं चालेल. चालेल काय का? प्रॉब्लेम नाही. तुला जे करायचं ते कर. पुन्हा एकदा विचार करा. येतो मी. झाला विचार आमचा हा लग्न करायचं. असं डोकं खात ते. नाही ना बकळेलाच आवड दिसत घे. हा लय आउट आहे. त्याला सरळ सांगेल कळत खरंच काय घेतो 30 वर्ष खरं पाळलं नाही आवडत. मग तुमच्यामुळं माहिती का? हा हा पहिलं आज मला माहित झालं. हा ना. पहिलं काय प्रेम राहतं ग. हा, मग याला माहिती जेवण. मी तुला सांगतो माझ्या बायकाचं नाही झालं तिला. हा मग तुम्ही बायकोच काढून दिली नाही का पार्कत देऊन. Direct बोलू नकोच. मोकळेच. कुठं बस जानपट सांभाळीत. त्याच्यामुळे आता मी बी सांगून आता दिलं. काय करू आता आपण नवीन पाळणे आलो. हम्म, हा हम्म. काय होतील दोन आधी चार. लग्न करू. हा आधी लग्नच. हा नाही नुसतं पाळण्याच्याच नाही माग लागायचं. नाही तुला तर माहिती आहे मला कसं आहे. अगोदर लग्न करून लग्न झाले म्हणून निवंत पाळणे आलो. हा जो का तो द्यायचा काही मी द्यायचा. हा. हा तो स्वयंपाक करायचा. आपल्याला काय कुठं घरनदार आपलं कुठं नाही जोड्या नाही बांधायच्या? मी कोपी बांधतो. कोपीला देऊ बांधून जोड्या मस्त व्हायचं. हा नाही तर मग झाडाला बांधावं लागतं बरं. नाही नाही झाडे लावता येईल तर हा हा पोरं मोठे होईपर्यंत झाडे मोठे होतील. हा हा मग चल त्याची काय गरज आहे आपल्याला? का सरपंचावर दावा टाकू ना पोटगीचा. खावटीचा त्याच्यातून पैसे उकळा. हा खावटीचा हा आयला डोकं का धोक. आणि मग अरे पैसे एवढे पैसे कोणाला लावायचे मग त्याला? खावटीच जावायचे पैसे आले का आपण बस मग बागलाच बांधू. हा लय मोठा वाढा जरा असाच बंगला बांधू 800-850 स्क्वेअर फुटाचा बांधू. एवढा असं. मोठा काय करते दोघं नवरा बायकोनी एवढा पसारा काय आला. नंतर पोराला नाही लागायचं का? अरे मोठं- पोरा मग नंतर कमवून आपण तर पोरा त्याच्या परत. मोठं. याच्याकडे लय पैसा आहे पण तो असा काढावा लागेल आता. हा का असं तर काही देत नव्हतं मला. हा हं? आता मग असं करावं लागेल. हा मला सांभाळत नाही अशी केस टाकू. हा हा हं. मग मला का पालन पोषणाला मला खावटीच जावं हा पाहिजे. असं चालेल. हं? पण ते बोला नाही पाहिजे कोर्टात तिने नवरा केला म्हणून. काय म्हणणार आहे ते? त्याचं तेवढंच चालतं. ते फक्त सरपंच गावातच त्याला कोण नाही विचारित. हाय काय हा बाहेर कोण नाही विचारित. मग चाल पो हा त्याला चांगल्या कामाला उशीर.